नमस्कार. कमलतारा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आता चटण्या कोर्समध्ये मी विविध प्रकारच्या चटण्या शिकलेली आहे, त्यामुळे तुम्हाला मी भरपूर चटण्या दाखवणार आहे. मग आज इथे मी ही बॅडगी मिरची घेतलेली आहे. मी काय करते, मिरच्या धुवून ठेवते कारण ह्याला खूप धूळ असते. ह्या मिरच्यांना बॅडगी मिरची आहे आणि ही लवंगी मिरची आहे. इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि हा कढीपत्ता आहे. हा धुवून कपड्याला चांगला पुसून घेतलेला आहे. पाणी बिलकुल राहिलेलं नाही त्याला. आणि जास्त वेळ जर आपण कढीपत्ता धुवून जास्त वेळ जर ठेवला तर तो लगेच काळा पडतो, म्हणून धुतल्यानंतर त्याला लगेच वापरात आणायचा. तर आता इथे कढईमध्ये मी तेल घालते. थोडंसं तेल घातलंय कढईमध्ये. तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा धने घालणार आहोत. आता एक चमचा धने घातले. या मिरच्या आहेत आणि मिरची जेव्हा आपण चटणी वगैरे करतो तेव्हा असं लाल तिखट म्हणजे तयार केलेलं ते नाही वापरायचं. ह्यानी जी चव येते तशी त्याने चव येत नाही, म्हणून हेच वापरायचं. मिरच्या वापरायच्या. आणि मग आता आपण ह्या मिरच्या याच्यामध्ये घालू. आपल्याला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे. या काश्मीरी मिरच्या तिखट नसतात जास्त, म्हणून आपण ह्या 2-4 मिरच्या लवंगी मिरच्या घालू याच्यामध्ये. आता इथे लसूण आहे. लसूण आपण 4-5 पाकळ्या लसूण टाकला. चांगला हलवून घेऊ त्याला. तीळ आहेत 2 चमचे तीळ टाकले. आणि आता आपण हा कढीपत्ता घालणार आहोत. छान धुवून पुसून घेतलेला आहे. ह्याला चांगलं परतून घ्यायचं. आता आपल्याला चांगलं असं कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. आता हे आपल्याला चांगलं असं हे पानं जे आहेत कढीपत्त्याचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. बघा आता असं कडक कडक व्हायला लागलेत पानं. आणि कढीपत्त्याच्या चटणीचे खूप फायदे असतात. ह्याने बिलकुल केस गळत नाही. कढीपत्ता खाण्यात आल्यानंतर केस गळत नाही. त्वचेसाठी पण कढीपत्ता चांगला असतो. आणि आपण पदार्थामध्ये भाज्यांमध्ये पोह्यांमध्ये कढीपत्ता घालतो. तो कढीपत्ता ताटामध्ये टाकायचा नाही, खाऊन घ्यायचा तो कढीपत्ता. कढीपत्ता हा खूप औषधी आहे. बघा असं भाजून घ्यायचंय चांगलं. खडखडीत पानं असे कुरकुरीत वाजले पाहिजे असे भाजून घ्यायचे, म्हणजे सगळंच त्याच्यामध्ये भाजून निघतं. बघा कलर किती छान झालेला आहे. इथे 1 वाटी आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. खोबरं किसून तो आपण याच्यामध्ये घालू. त्याला पण आपण चांगलं भाजून घेऊ. आता कढीपत्ता आपला चांगला भाजून म्हणजे तळून नाही घेतला. तेल अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तळायचा म्हणजे आपण तेल टाकून तळलेला नाही, थोडंसं तेल टाकून चांगला कुरकुरीत करून घ्यायचा त्याला. आता कढीपत्ता आपला तयार झालेला आहे, होत आलाय जवळजवळ. आपण खोबरं थोडंसं भाजून घेऊ. आधी जर खोबरं टाकलं आपण तर मग कढीपत्ता कुरकुरीत होत नाही, कारण ते खोबऱ्यामुळं त्याला असं पाणी सुटल्यासारखं होतं आणि मग तो कुरकुरीत होत नाही. म्हणून भाजत आल्यानंतर खोबरं टाकायचे. हे पहा असं आपल्याला हे आता सगळं भाजून घ्यायचंय. आता हे आपलं सगळं चांगलं भाजलेलं आहे. आपण गॅस बंद करू. आता आपण इथे हे चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालू. चवीपुरतं मीठ घातलं. अगदी थोडीशी चिंच घालू त्याच्यामध्ये. थोडीशी चिंच, हे पहा चिंच घालू आणि मिक्सरमध्ये करून घेऊ. आपली चटणी तयार झालेली आहे. आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ. कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे.
चिंच वगैरे घातल्यामुळं त्याला एकदम टेस्ट आलेली आहे. आणि केसांसाठी मी तर सांगितलेलेच आहे, ज्याचे केस गळतात आणि ज्यांचे गळत नाहीत त्यांनीसुद्धा ही चटणी रोज जेवणात घ्यायची, कारण अजिबात तुमचे केस गळणार नाहीत. मग तुम्ही पण अशी चटणी करा आणि या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.